नमस्कार मित्रांनो, तुम्ही आज माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर जाणून घेणार आहात 5 पांडव मंदिर तळेगाव दाभाडे याबद्दल, जे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव मराठे शाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालं, त्यामुळेच या गावाचं तळेगाव दाभाडे असं नामकरण झालं। या परिसरात ऐतिहासिक, सामाजिक, औद्योगिक, साहित्यिक पार्श्वभूमी लाभलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत। 5 पांडव मंदिर हे पांडवांचे संपूर्ण भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे। दुसरं मंदिर दिल्लीला आहे। हे मंदिर एका दगडी चौथ्यावर उभे असून आकाराने फार लहान आहे। एक अशी आख्यायिका सांगितली जाते की 5 पांडव वनवासात असताना तळेगावला आले होते, तेव्हा द्रौपदी दमल्यामुळे तिने या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती। ते ठिकाण म्हणजेच हे मंदिर। तळेगावला आलो की थेट चावडी चौक गाठायचा। या चावडीच्या मागेच नागरी वस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडतं। पहिल्या खोलीत साधारण 4.5 फूट उंचीच्या पांडवांच्या बैठ्या मूर्ती एकमेकांशेजारी उडीत आहेत। डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशा क्रमाने मूर्ती मांडलेल्या आहेत। धर्मराज, युधिष्ठिर आणि भीम या दोन्ही मूर्तींच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते। याच खिडकीतून द्रौपदीचे दर्शन घडते, पण ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते। आत गेलो की एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर निजलेल्या स्थितीत दिसतात। तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम व यूट्यूब प्रोफाईल्सला फॉलो व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।